चला, आज मालवणी पद्धतीने सुक्या जवळ्याची भाजी करूया. एका बाऊलमध्ये सुका जवळा काढून घेतला आणि तो स्वच्छ धुवून 5 मिनटं भिजत ठेवायचा आहे. भाकरी, चपाती किंवा तोंडी लावण्यासाठी या सुक्या जवळ्याची भाजी अप्रतिम लागते. तुम्ही कशा प्रकारची भाजी करता कमेंट करून नक्की सांगा. आता आपण 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे. तुम्हाला झणझणीत अजून पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची ॲड करू शकता. माझ्या घरात लहान मुलं खातात म्हणून मी फक्त मसाला वापरणार आहे. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून गरम झालं की 2 चमचे तेल टाकून घ्या. गरम तेल झालं की बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनटं हा कांदा लालसर व्हायला लागतं आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं की कसं कांदा लवकर भाजतो. कांदा झाला की त्यात टोमॅटो टाकून आपल्याला पुन्हा ते परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ, हळद आणि मसाला टाकून घ्यायचं आहे. हे बघा, कांदा आता आपल्याला हा टोमॅटो आपल्याला चांगला नरम होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनटं लागतात. त्यानंतर मीठ, हळद आणि मसाला टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं की कशी छान ती ग्रेव्ही तयार होते आणि त्या ग्रेव्हीमध्ये आता आपल्याला जवला टाकून घ्यायचा आहे. जो सुका जवळा आपण बाजूला भिजत ठेवला होता तो जवला टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कोकम टाकून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे हा जवला चांगला गाळून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये रेती असते. ते बाहेर सुकत घालतात ना, त्याच्यामध्ये रेती असते. ती रेती खाली तळाला त्याचा तो थर येतो. त्यामुळे असा बाजूला काढून स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचा आहे जवळा, कारण ते नाहीतर ती रेती आपल्या मुलांच्या किंवा आपल्या पोटात जाऊ शकते. हे बघा, अशा प्रकारे. आणि जवल्याच्या भाजीमध्ये पण ती चरचरीतपणा लागतो त्या रेतीचा. हे बघा, अशा प्रकारे ती चांगली भाजी आपल्याला परतून घ्यायची आणि कोकम टाकून छानपैकी एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे 2 ते 3 मिनटं आणि आपली भाजी तयार झाली आहे. हे बघा, फक्त एक वाफ काढायची बाकी आहे. एक वाफ काढली की आपली जवल्याची भाजी तयार झाली. हे बघा, थँक्यू. अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी